तर न्यूज 18 लोकमतवर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दिवसभर पाहणार आहोत। मात्र आता पाहूयात राज्यातल्या आणि देशभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात। पंढरपूर शहर परिसरामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडलाय। वरुणराजानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला जलाभिषेक घातलेला असून पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पावसानं चांगलंच झोडपलं। वेगानं वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं। वाशिमच्या मानोरा रिसोड शहरासह इतर भागांमध्ये चांगलाच पाऊस झालाय। वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली असून त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। जोरदार पावसामुळे बळीराजा चांगला सुखावलाय। किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी यासह इतर मागण्यांबाबत मुंबई महापालिकेनं सकारात्मक भूमिका घेतली आहे। 4000 आरोग्य सेविकांच्या वेतनात 3000ची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश देवदास यांनी दिली। मुंबईमध्ये एफ दक्षिण विभागातील शिवडी बस डेपो समोर असलेल्या 2 जलवाहिनी जोडण्याचं काम उद्या हाती घेण्यात येणार असून त्यामुळे मंगळवार आणि बुधवारी एफ दक्षिण विभागामध्ये 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे। मुंबईमध्ये पालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी निर्विजीकरणासह उपाययोजना करण्यात येत आहेत। 8 वर्षात भटक्या कुत्र्यांची संख्या 2 लाखांनी वाढल्याचं समोर आलं। रिक्षांच्या वाढत्या संख्येमुळे प्रवाशांना सध्या झटपट उपलब्ध होणाऱ्या सेवा, वाहतूक कोंडी इत्यादींमुळे रिक्षा परवाना वाटपावर परिवहन विभागानं मर्यादा आणण्याचा निर्णय घेतलाय। तर 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात परवाना वाटप होणार नाही असं प्रस्तावात नमूद करण्यात आलं। राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक केलंय आणि त्यामुळे स्मार्ट कार्ड नसल्यास सवलत मिळणार नाही। दरम्यान स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आता 30 जून पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे। मुंबईकरांसाठी यंदापासून पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे। पाणीपट्टीमध्ये 6 ते 7% वाढ करण्याचा प्रशासनाचा विचार असून पाणीपुरवठ्यावर झालेल्या खर्चाचा आढावा लेखा विभागातर्फे घेतला जातो आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार होण्याची शक्यता आहे। मात्र निवडणुकीच्या तोंडावर ही वाढ लागू होणार का याबाबत उत्सुकता आहे। राज्यभरात दिवसभरामध्ये 1494 नव्या रुग्णांची भर पडली आहे। तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आणि 614 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय। सध्या राज्यात 6767 सक्रिय रुग्ण आहेत। मुंबईमधील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढताना दिसतोय आणि मुंबईत गेल्या 24 तासात 961 नव्या रुग्णांची भर पडली आहे। रविवारी 44 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एका रुग्णाचा मृत्यू झालाय। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते, मात्र शाळा 15 जूनपासूनच सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। तसंच शाळा सुरू न करणं योग्य होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। शाळा सुरू करण्यापूर्वी टास्क फोर्सशी चर्चा करत SOP ठरणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। सलमानचे वडील सलीम खान यांना ही धमकीचं पत्र आलंय आणि या पत्रातून पिता पुत्राला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। पोलिसांकडून या पत्राची तपासणी सुरू आहे। पुण्यात जिमची पाहणी करत असताना तरुणाच्या हातावरच टॅटू अजित पवारांनी पाहिला आणि हा टॅटू मैत्रिणीच्या नावाचा आहे का, अजितदादांनी असं विचारताच एकच खसखस पिकली। राज्यसभा निवडणुकीची चुरस आता आणखी वाढली आहे। भाजपनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे। राज्यसभेची रणनीती ठरवण्यासाठी राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनी कुमारी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर तिसरी जागा भाजप जिंकणार असल्याचा विश्वास आशिष शेलारांनी व्यक्त केला। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे।
यामध्ये एकाच दिवशी तब्बल 40,320 वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अनिल देशमुख यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी परवानगी अर्ज कोर्टात दाखल करण्यात आला. यावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होत असून नवाब मलिकही आज अर्ज सादर करणार आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पालघरमध्ये विनोद कुकवेअर नावाच्या कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र कंपनीतील सामानाचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. ठाण्याच्या मुंब्रा भागामध्ये एका 17 वर्षीय मुलाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट मिक्सर गाडीला त्याला बांधण्यात आलं आणि त्यानंतर त्याचे हात मिक्सरच्या हँडलमध्ये अडकवून त्याला मारहाण करण्यात आली. चोरीच्या संशयातून आरोपींनी हे कृत्य केल्याचं समजतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं आणि इतरांचा शोध सुरू आहे. सध्या या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून आरोपींकडून धमकी दिल्याचा आरोप पीडित मुलाच्या कुटुंबियांनी केलाय. भंडाऱ्यामध्ये एका 45 वर्षीय महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. सदर महिलेच्या मुलानंच प्रेयसीच्या साथीनं ही हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय आणि या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली. राज्याच्या काही भागांमध्ये आजपासून मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. तर कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात 8 जूनपासून पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जाते. नागपूरचा कुख्यात गँगस्टर अबू खानला भंडाऱ्यातून अटक करण्यात आली असून त्याच्यावर 40हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मकोका लावल्यापासून तो अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. अर्जुनाच्या बाणानं दानवेचा राजकीय वध केला नाही तर माझं नाव अब्दुल सत्तार नाही असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आणि जालन्यात ते बोलत होते. मोबाईलच्या वापराचे प्रमाण प्रचंड वाढले, त्यामुळे शाळकरी विद्यार्थी शिक्षणापासून दुरावतोय आणि दुसरीकडे त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. अल्पवयीन मुली पळून जात असल्याचे उदाहरण समोर येत असल्याचं इंदुरीकर महाराजांनी जळगावात बोलताना व्यक्त केलंय. तरुण दारूच्या आहारी गेल्याचंही भाष्य इंदुरीकर महाराजांनी केलंय. अमरावतीतील मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई असून त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. विहिरीतून पाणी काढण्यासाठी नागरिकांची झुंबड पाहायला मिळते. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील मेहकर बायपासवर भव्य शंकरपटचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शेकडो बैलबंड्या सहभागी झाले होते आणि या स्पर्धामध्ये तब्बल 2 लाखांची लूट करण्यात आली. विशेष म्हणजे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी बैलगाडा शर्यतीत सहभाग घेतला होता. भंडाऱ्यातील बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळालाय. वाढत्या तापमानामुळे ट्रक ओव्हरहीट झाल्यानं ट्रकला आग लागल्याची माहिती मिळते. गिट्टी घेऊन जाणारा ट्रक भरस्त्यात पेटला आणि चालक आणि क्लिनरनं वेळीच ट्रकमधून उडी घेतल्यानं त्याचे प्राण वाचले. दापोली येथील माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग लागली असून आगीमध्ये ट्रक जळून खाक झालाय. वेळीच आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत आणि ते मेहसाणा इथं तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होणार असून त्यानंतर नागरिकांना संबोधित करतील. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. गुजरातमध्ये भाजपला आम आदमी पार्टीचा पर्याय असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केजरीवाल यांच्याकडून सुरू आहे. निलंबित झाल्यानंतर राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी ट्विट केलंय, भगवान महादेवाचा अपमान मला सहन झाला नाही. रागाच्या भरात काही गोष्टी बोलल्या, मी माझे शब्द परत घेते असं ट्विट त्यांनी केलं असून मी रागाच्या भरात काही गोष्टी बोलल्यात. माझ्या बोलण्यानं कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील तर माझे शब्द मागे घेते. कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू कधीच नव्हता असंही नुपूर शर्मा यांनी ट्विट केलं. सिंगल यूज प्लास्टिकवर येत्या जुलैपासून बंदी घालण्याचा निर्णय पंजाब सरकारनं घेतलाय. पंजाबला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय. ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा तपासत चाललाय.
तापतच चाललाय। वाराणसीमधील स्वामी अविमुक्तेश्वरानंद महाराजांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि ज्ञानवापीमधील वजूखान्यामध्ये सापडलेल्या शिवलिंगाच्या पूजेसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली जाते आणि जोवर परवानगी देत नाही तोवर उपोषण न सोडण्याचा इशारा त्यांनी दिला। यमुनोत्री महामार्गावर मोठा अपघात झालाय। हा अपघातामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला असून 4 जणांना वाचवण्यात यश आलंय। मिनी बस दरीत कोसळल्याने अपघात झाला असून या बसमध्ये 29 प्रवासी असल्याची माहिती। जोधपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं। जोधपूरमधील एका चर्चमध्ये हनुमान चालीसा पठण करण्यापासून पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवल्यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चालीसा पठण केलं आणि यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला। ओडिशामधील मयूरभंज अभयारण्यामध्ये एक दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं। 20 ते 25 हत्तींचा कळप चिखलात खेळतानाची दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यात आली। तर आयटीबीपी जवानांच्या पथकानं उत्तराखंडमधील माउंट अबी गमीन सर केला आणि गोठवणाऱ्या थंडीमध्ये जवानांनी हा पर्वत सर केल्यानं त्यांचं कौतुक होतं। शिमल्यामध्ये उन्हाळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये पोलिसांच्या बँडनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले। पोलिसांच्या बँडनं विविध गाणी सादर केली। आसाम राज्यामधील चिरंगा गावातील बांबूचा पूल पाण्यात वाहून गेला आणि पुलावर काही लोक उभे होते। पाण्यात ते लोकही वाहून गेलेत। सुदैवानं त्यांना वाचवण्यात यश आलं। संबलपूरमध्ये शीतलषष्ठी यात्रेचा उत्सव पार पडला। या यात्रेमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यात्रेत सहभाग घेतला होता। नायजेरियामधील एका चर्चवर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात 50हून अधिक जण ठार झाले तसंच यामध्ये अनेक जण जखमी झालेत। हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि लोकांवर ग्रेनेड हल्लाही केला। बांगलादेशमधील चिटगॉंग इथं एका शिपिंग कंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला असून साधारण 450 जण जखमी झालेत। या घटनेमध्ये 5 अग्निशमन दलाचे जवान देखील मृत्युमुखी पडले। राफेल नदालनं 14व्या फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर कब्जा केलाय। फायनलमध्ये त्यानं नॉर्वेच्या कॅस्पर रूडवर मात केली असून सरळ 3 सेट्समध्ये नदालनं कॅस्परचा धुव्वा उडवला। पुरुष एकेरीमधले नदालचं हे विक्रमी 22वं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे आणि या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये नदालनं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं। गायक के यांचं शेवटचं गाणं आज रिलीज होणार आहे। धूप पाणी बहने दे असं गाण्याचे बोल असून गुलजार यांनी हे गाणं लिहिलंय। के यांचं शेवटचं गाणं ऐकण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत। अभिनेता अभिषेक बच्चन याचा डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। अभिषेक पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासमोर एका कार्यक्रमामध्ये डान्स करतोय। ऐश्वर्या ही अभिषेकच्या डान्सला प्रतिसाद देत असल्याचं समोर आलेलं आहे। तर ही दृश्य आहेत अबुधाबी इथे झालेल्या आयफा सोहळ्याची। या आयफा सोहळ्यामध्ये अभिषेक बच्चन गाण्यावर थिरकताना दिसतोय आणि त्याला प्रतिसाद दिलाय। त्या अभिषेकच्या गाण्यावर अभिषेकला साथ दिली आहे त्याची पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यानं। कमल हसनचा विक्रम हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झालाय। रिलीजच्या 2 दिवसातच या सिनेमानं जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे। तर या सिनेमानं रिलीज आधीच 200 कोटींचा टप्पा पार केला होता। प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशीनं आयफा अवॉर्ड्समधले काही क्षण शेअर केलेत। आयफा रॉक्स असं कॅप्शन तिनं या पोस्टला दिलं। अभिनेत्री जेनेलिया डिसूजानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आयफा अवॉर्ड्स मधले काही फोटो शेअर केले आहेत। तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला। सारा अली खान हिनं आयफा अवॉर्ड्सला हजेरी लावली होती। त्यावेळेस तिनं पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते। तिने आपल्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले। अभिनेत्री आणि डान्सर नूरा फतेही हिचा एक डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती एका लहान मुलीसोबत डान्स करताना पाहायला मिळते आणि या व्हिडिओला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली।
आणि यानंतर आपण बातमी पाहणार